सातारा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुका म्हणून माणची ओळख, पण हाच तालुका ही ओळख पुसून नव्या पिढीला विविध प्रकारच्या उपक्रमातून सक्षम बनवतोय। या तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विजयनगर पर्यंती ही शाळा सातत्याने अभिनव प्रयोग राबवणारी असून तेथील प्रयोगशील मुख्याध्यापक बालाजी जाधव आणि उपशिक्षक शेषाबा नरळेसर यांच्या संकल्पनेतून दुसरी ते चौथीचे तब्बल 35 विद्यार्थी सहजपणे मोडी वाचत आणि लेखनात निपुण झाले। साधारणतः 12व्या शतकातील ही लिपी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्रव्यवहारामुळे सर्वांना अधिक परिचित झाली, पण काळाच्या ओघात ती व्यवहारातून लुप्तही होत गेली। परंतु महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचं कार्य या मोडी लिपीने केले। त्यामुळे या भाषेचे धडे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून गिरवत आहेत। नमस्कार। इयत्ता 2री ते 4थीच्या विद्यार्थ्यांना सहजपणे मोडी वाचन आणि लेखन हे आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना अवगत झालेलं आहे। त्यासाठी कुठल्याही प्रकारची लिपी ज्या पद्धतीने आपण शिकतो त्याच पद्धतीने आम्ही लिपी शिकण्याचा प्रयत्न केलेला आहे। सर्वप्रथम स्मार्ट बोर्डवरती आम्ही त्याचे व्हिडिओ दाखवायचो, त्याच्यानंतर फलकावरती मी त्याच पद्धतीने मुलांना एक एक अक्षर लेखन आणि वाचन या गोष्टी करून दाखवायचो। मग त्याच्यानंतर विद्यार्थी स्वतः पुढे येऊन ते अक्षर वाचायला लागले। त्या अक्षरापासून आम्ही साधे शब्द लिहिला, मग विद्यार्थी मराठी शब्द लिहून त्यापासून मोठी शब्द तयार आणि स्वतःच्या वहीमध्ये सुद्धा विद्यार्थी सर्व अक्षरे, छोटी छोटी शब्द आणि त्याच्या पुढच्या टप्प्यात जाऊन मग आम्ही काना, मात्रा, वेलांटी, उकार हे मोडी लिपीचे सर्व घटक भाग विद्यार्थ्यांना शिकवल्यानंतर विद्यार्थी अक्षरांकडून कानाचे शब्द, मात्र्याचे शब्द, वेलांटीचे शब्द आणि छोटे छोटे 2 अक्षरी, 3 अक्षरी, 4 अक्षरी शब्द लिहू लागले आणि त्याचं नुसतं लेखनच नाही तर वाचन सुद्धा विद्यार्थी करू लागले। आणि त्याच्यानंतर मग आम्ही छोट्या छोट्या वाक्यांकडे वळलो आणि मग छोटी छोटी वाक्य वाचन करणे, लेखन करणे आणि पुढच्या टप्प्यामध्ये विद्यार्थी ऐकून सुद्धा मोडीचे वाक्य लिहू लागले। तर यामुळे विद्यार्थ्यांना इतिहासातलं संशोधन करण्याची संधी भविष्यात मिळणार आहे, अनुवादक म्हणून करिअर करण्याची संधी मिळणार आहे, पुस्तकी शिक्षणासोबत एक वेगळं कौशल्य शिकवण्याची संधी शिक्षक म्हणून मला प्राप्त होती, याचा मला मनापासून जिल्हा परिषदेच्या शाळेतील 2री ते 4थीच्या 35 विद्यार्थ्यांनी मोडी लिपीचे धडे गिरवले। 2 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी मोडी लिपी शिकली असून